नमस्कार, नमो आदेश. मी संतोष आवचिते. नमस्कार, नमो आदेश. मी गायक सनी पाटोळे. नमस्कार, नमो आदेश. मी रणजित खंडागळे. नमस्कार, नमो आदेश. मी अनिकेत वाघमारे. तर व्हिडिओ करण्याचं कारण असं की आमचा नवीन प्रोजेक्ट येतोय. तर मिनीनाथ महाराज यांच्या जीवन आधारित आम्ही एक गीत करतोय. ते गाणं असं आहे की ते गाणं ऐकलं की पूर्ण नाथपंथांच्या संपूर्ण अंगावरती शहारे येतील आणि कुठेतरी मनाला लागेल की बाबा आपण भक्ती करतोय, पण ती भक्ती कशी करतोय आणि काय केलं पाहिजे, अशा प्रकारचं ते गीत आहे. तर आम्ही संपूर्ण टीमनी मन लावून ते काम केलेलं आहे. रणजित दादा बोलतील, सनी दादा बोलतील, सगळे बोलतील, आपली आपली प्रतिक्रिया त्यांनी कळवतील. पण गाणं ऐकल्यानंतर तुम्ही देखील तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायची आहे. संपूर्णपणे नाथपंथाचा हा जागर झाला पाहिजे, हीच आमची कळकळीची विनंती आहे सर्वांना. बाकी तर रणजित दादा बोलतील. खूप आगळा वेगळा विषय अतुल भाऊंनी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर गाणं झालंय. शूटिंगचा आज 3रा दिवस, गेले 3 दिवस झालं सगळे कलाकार मेहनत करतायत. आणि खास गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की पहिल्यांदाच आम्ही ॲक्टिंगमध्ये ते गाणं करतोय आणि सगळे कलाकार तुम्हाला पडद्यावर दिसणार आहेत. खूप सुंदर गाणं झालंय मीनानाथांचं. तर नक्की माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या नाथभक्तांना, हे गाणं नक्की ऐका, जरूर ऐका. गाणं खूप सुंदर आहे आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. आणि खरंच मी स्वतः भाग्यवान, नशीबवान आहे की ह्या गाण्यात मी थोडा पुढे तरी आहे. आणि त्या गाण्याचा अंतरा सुद्धा मी असा गायलाय की खूप सुंदर अंतकरणातून गायलाय. आणि गाणं सुद्धा खूप सुंदर आहे. सगळ्यांनी कष्ट घेतलेले आहे आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला द्यायचं. आतापर्यंत नाथपंथांची भरपूर गाणी आली, भरपूर तुम्ही ऐकली. पण हा जो विषय आहे, जो मीननाथ अतुल भाऊंनी मांडला आणि केतनी तो लिहिला, तर तो इतका छान लिहिला आणि मीननाथ महाराज इतके छान मांडण्यात आले. आणि हा जो विषय अतुल भाऊंनी बाहेर काढला, तर त्या विषयाला एक न्याय मिळावा ह्याच्यासाठी अतुल भाऊंचा हा प्रयत्न आहे. आज गेली 3 दिवस झालं आम्ही सगळे कलाकार शूट करत आहोत. सकाळी 5 वाजता उठतो, सकाळी 6 वाजता शूटिंग चालू होतं. तरी कुठल्याही वातावरणाची तणाव न बाळगता आज एवढे सगळे कलाकार मेहनत करत आहेत. आज हे गाणं आकाश शिंदे, अनिकेत वाघमारे, रणजित भाऊ खंडागळे आणि सनी अशा चौघांनी हे गाणं लिहिलं, संगीतबद्ध केलं. संगीतबद्ध इतकं सुंदर गाणं झालं की त्याच्यानंतर अतुल भाऊंना असं वाटलं की काही असो, त्यांनी कुठल्याही बजेटचा विचार न करता, कुठल्याही गोष्टीचा न विचार करता त्यांनी आज एवढं तामझाम लावून इतकं चांगलं गाणं शूट करतात. ते मला असं वाटतं की नाथपंथामध्ये हे पहिल्यांदा एवढं मोठं बिग बजेट गाणं असेल. आणि माझं भाग्य समजतो मी की या गाण्याचं मला संधी मिळाली हे गाणं करण्याची. आणि आम्ही सगळीजण एकत्र गाणं करतोय याचा मला खूप आनंद आहे. आणि हे गाणं तुम्ही नक्की बघा, नक्की शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी नक्की सर्वांनी हे गाणं जेवढं व्हायरल होईल तेवढं व्हायरल करा. नमो आदेश. नमो आदेश.